भाग 3. एवढ्या साऱ्या पैशाचे तुम्ही काय केले? मी खोलीमध्ये येताच एकच प्रश्न अनिकेतने मला विचारला. हे बघ भावा, तू काळजी करू नकोस. मी देतो ना तुला परत. मी कसाबसा प्रसंग सांभाळत होतो. ते काही मला सांगू नकोस. अगोदर माझे पैसे कुठे वाया घालवले ते सांग, अनिकेत एकदम रागाने मला विचारत होता. काही नाही रे, माझ्या एका मित्राला गरज होती, त्यामुळे त्याला काही दिवसांसाठी उसने दिले. ठीक आहे, पण मला कधी देणार? अनिकेत रागात बाहेर निघून गेला. मी मस्तपैकी खाटेवर स्वतःला झोपून दिले आणि आज निहलसोबत झालेली भेट आठवत बसलो. किती प्रेमाने माझ्यासोबत ती बोलत होती. आज काकू काही डब्बा देणार नाही, अनिकेत भारी आवाजात मला म्हणाला. पण का? मी त्याला विचारले. आता तू हे त्यांनाच जाऊन विचार. मला वाटते मगाचा तुझा राग काही गेला नव्हता. ठीक आहे, आज आपण कुठेतरी बाहेर खाऊन येऊ, मी त्याला उत्तर दिले. अरे पण आपल्याकडे पैसे कुठे आहेत? अनिकेतने काळजीच्या स्वरात मला विचारले. तू त्याचे काय टेन्शन नको घेऊ. माझ्याकडे थोडे पैसे बाकी होते. मी तिथे पायी गेलो होतो ना, त्यामुळे ते पैसे वाचले होते. आम्ही दोघे बाहेर आलो तर माझे लक्ष समोर गेले. कोणाचे तरी लग्न होते आणि त्याचीच मिरवणूक सुरू होती. मी अनिकेतकडे बघितले. जणू काही त्याला माझ्या डोक्यात काय सुरू आहे हे कळाले होते. आम्ही त्यांच्यातच सामील झालो. नाचणे तर झालेच, सोबत चांगले पंचपक्वान्नसुद्धा खाण्यास मिळाले. मस्तपैकी आम्ही घरी येत होतो. भावा, 120 130चे पान घेऊ का रे? हो घे ना भाऊ. मी पण लगेच हो म्हणालो, कारण आज अनिकेत खूप चिडला होता. त्यामुळे मी लगेच तयार झालो. नाहीतर मी कधीच त्याला त्या फालतू पानासाठी पैसे दिले नसते. त्यानंतर त्याने स्वतःसाठी 1 पान घेतले तर मी माझ्यासाठी 1 सिगारेट घेतली. आज खरोखरच हा दिवस मी कधीही विसरू शकत नाही. एकतर सकाळी स्नेहल आणि आत्ता असे भन्नाट जेवण. आज कॉलेजमध्ये थोडा उशीर झाला होता, तरी मी लवकर येण्याचा प्रयत्न करत होतो. पण जे होणार असते ते होते. घरी येऊन कपडे बदलले आणि लगेच टपरीवर गेलो. काय अजय भाऊ, आजकाल खूप चकरा मारत आहात इकडे? भोला काकाने मला विचारले. मला त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजला होता, पण मी थोडा विचार करत उत्तर दिले. का बरं का काका, तुम्हाला तुमचे एक गिऱ्हाईक कमी करायचे आहे का? नाही हो अजय भाऊ, मी तर सहज विचारले. मला तर असे वाटत होते. रुक बेटा, मेरा भी वक्त आएगा, तेव्हा तुला सांगेन. मी तेथून निघालो, कारण आता तिची येण्याची वेळ झाली होती. मी आपल्या नेहमीच्या जागी उभा राहिलो. थोड्याच वेळात स्नेहल तेथे आली. मी दिसताच तिने मला एक छान स्माईल दिली. हम तो इसके दीवाने हैं, काश कोई इन हसीनों को बताए. हे मी मनातल्या मनात म्हणालो बरं का. मी हळूहळू तिच्याजवळ जात होतो. ती पण माझ्याकडे येत होती. आता इथे काय बोलावे मी हाच विचार करत होतो. तेवढा स्नेहल तेथे आली. अरे हा स्नेहा, तू मला कॉल करणार होतीस ना? मी थोड्या उत्सुकतेने तिला विचारले. आज करते हां, आज कोणीच नाही आहे घरी. आत्ता ती मला सांगत आहे की बोलावत आहे, हेच खरे तर मला तेव्हा कळतच नव्हते. असेच आम्ही कॉलेजबद्दल बोललो. नंतर ती निघून गेली. ती गेल्यावर मी लगेच तिथून निघून गेलो, कारण तो बोला काका आमच्याकडेच बघत होता. हे मला खूपच लांबून दिसले होते. अजय भावा, आजकाल तुझे चित्त काही ठिकाणावर दिसत नाही. मी घरी येताच अनिकेतने मला हा एकच प्रश्न विचारला. पण असे का म्हणत आहेस अनिकेत, आणि ते पण कशावरून? मी थोडे घाबरतच त्याला विचारले. काही नाही, पण आजकाल तू झोपेत कोणते तरी एका मुलीचे नाव घेत असतोस. क्या नाम है यार? ते आपले डोके खाजूच अनिकेत विचार करत होता. मला माहीत होते की आता हा स्नेहलबद्दलच विचारणार आहे. मी मात्र मला काहीच कल्पना नाही असे दाखवत होतो. थोडे आठवल्यानंतर अनिकेत म्हणाला. हो, ते नाव स्नेहा आहे. मी त्यावर काहीच बोललो नाही. अरे ही तर तुझी मॅथची मॅडम आहे ना? अनिकेत म्हणाला आणि कुठे माझ्या जीवात जीव आला. पण भावा, लय भारी दिसते ती मॅडम. तुमचे चांगले नशीब आहे राव, अशी अप्सरा आहे तुमच्या क्लासमध्ये, अनिकेत बोलत होता. आणि मी मात्र देवाचे आभार मानत होतो. अनिकेतसुद्धा खरेच बोलत होता. स्नेहा मॅडम खूपच सुंदर आहेत.
मीच काय संपूर्ण क्लास त्यांनाच बघत असतो. त्यांच्या नावाची चर्चा तर अख्ख्या कॉलेजमध्ये सुरू असते. मला अनिकेतला स्नेहलबद्दल सध्या तरी काही सांगायचे नव्हते. जेवण केले आणि मी स्नेहलचा फोन कधी येईल याची वाट बघत बसलो. आज मी माझ्या मनात काय आहे हे तिला नक्कीच सांगायचे ठरले होते. त्या दिवशी गार्डनमध्ये आम्ही जास्त वेळ थांबलो नाहीतर मी तर तिथेच तिला सांगणार होतो. असो, कभी कभी इंतजार भी अच्छा होता आहे. रात्रीचे 9 वाजले तरी स्नेहलचा काही फोन आला नव्हता. मी तसाच इकडे तिकडे चक्रा मारत होतो. अनिकेत अजून झोपला नव्हता. तो लॅपटॉपवर काहीतरी बघत बसला होता. माझी अशी तणावात चक्रा मारणे त्याला दिसत होते. क्या हुआ भावा, काय टेन्शन आहे का? अनिकेतने लॅपटॉप बाजूला ठेवत विचारले. आता याला काय सांगू? क्या शुरू है हमारे दिल में? नाही रे, काही नाही. उद्या कॉलेजमध्ये स्पर्धा आहेत ना, त्यामुळे मी कशात सहभाग घेतला पाहिजे याचाच विचार करत होतो. अरे भावा, त्यात एवढी काळजी करण्याचे काय कारण? तुझी मेमरी खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे तू सामान्य स्पर्धेत भाग घे, असे सांगून अनिकेत परत आपल्या कामात व्यस्त झाला. आता जवळपास 10 वाजले होते. मला काय सुचत नव्हते की काय करावे. शेवटी मी स्नेहलला एक मेसेज केला. कधी कॉल करणार आहेस? मी कधीपासून तुझी वाट बघत बसलो आहे. मी मेसेज केला आणि बाथरूममध्ये जाऊन आलो. परत येऊन बघितले तर तिचा रिप्लाय आला होता. थोडा वेळ थांब, अजून आजी आणि दादा झोपले नाहीत. मी करते तुला कॉल, फक्त तू झोपू नकोस. तिच्या या मेसेजमुळे माझी झोप पुढच्या कुठे पळून गेली. मी आता टाईमपाससाठी PUBG खेळत बसलो. नाहीतर अभ्यासात तर काही मन लागणार नव्हते. एका चिकन डिनरसाठी किती मेहनत घेतली, तेव्हा कुठे 1 तासानंतर मला हे मिळाले. हे चिकन डिनर ना आपल्या खऱ्या चिकनपेक्षाही खूप मजा देऊन जाते. मी वेळ बघितला तर रात्रीचे 11 वाजत आले होते. मी तर आता आशा सोडली होती की नेहा कॉल करेल. तेवढ्यात माझा फोन वाजला. मी बघितले तर तो स्नेहाचाच कॉल होता. तिचा तो फोन बघून मला इतका आनंद झाला की तुम्हाला काय सांगू. ज्यांना पहिल्यांदाच मुलीकडून कॉल येतो ना, त्यांनाच विचारून बघा की काय वाटते. हॅलो अजय, स्नेहल बोलते. मला माफ कर की मी इतक्या उशिरा तुला कॉल करत आहे, स्नेहा म्हणाली. तिच्या आवाजात एक वेगळीच झलक होती. सुरुवातीला आम्ही असेच बोलत राहिलो. अजय, तुला एक विचारू का? माझे नाव स्नेहल असताना तू मला स्नेहा का या नावाने का संबोधितो? का कोणी स्नेहा नावाची मुलगी होती तुझ्या आयुष्यात अगोदर? स्नेहलने अशी अचानक विचारून माझ्यावर जणू काही अणुबॉम्बच टाकला आहे असे वाटत होते. हे भगवान, लडकी और उनका शक. अरे चा, तसे काहीच नाही. मला स्नेहल म्हणण्यापेक्षा स्नेहा म्हणायला आवडते, एवढेच. म्हणून तुला स्नेहा या नावाने हाक मारतो. बरं, तू असे काय विचारत आहेस? मी तिला प्रतिप्रश्न केला. सुरुवातीला तर स्नेहाने मला टाळले, पण मी जेव्हा हट्ट धरला तेव्हा कुठे तिने मला सांगितले. अरे, माझी आई आणि आजी मला या नावाने हाक मारतात. म्हणजे जे मला खूप प्रिय आहेत ते मला या नावाने ओळखतात. मग मी त्यात आलो आहे का? मी स्नेहाला विचारले. नाही, तुला त्यात येण्यासाठी आणखीन थोडा वेळ आहे, स्नेहा हसत म्हणाली. तिच्या अशा बोलण्यावर मी पण जरासा हसलो. त्यानंतर आम्ही खूप वेळ बोलत होतो. आता जवळपास सकाळचे 3 वाजत आले होते. स्नेहा, मला तुला काहीतरी सांगायचे आहे, मी थोडे अडखळत तिला विचारले. विचार ना अजय, काय आहे ते? तिने मला म्हटले. स्नेहा, माझे तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे ग. हे मी तुला पहिलेच भेटीत सांगणार होतो, पण वेळ नाही मिळाला. मला अजूनही आपली पहिली भेट आठवते. न थांबता मी सर्व काही सांगून दिले होते. स्नेहा फक्त ऐकत होती. काय झाले स्नेहा, तू माझे प्रेम करत नाहीस का? मी तिला काळजीच्या स्वरात विचारले. नाही, असे नाही आहे. मी सुद्धा तुझ्या खूप जास्त प्रेम करते रे. इतकेच काय तर आपल्या पहिल्या भेटीत तू किती वेळा माझ्याकडे बघत होतास हे पण मला बरोबर आठवते. पुढे काही न बोलता अचानक तिने रडणे सुरू केले. मला तर काहीच सुचत नव्हते. मी फक्त तिचे ऐकत होतो. पुढे स्नेहा मला म्हणाली. अजय, मी जर तुझ्याबरोबर अशीच फिरत असताना कोणी पाहिली किंवा तुझ्याबरोबर बोलते
हे कोणाला माहिती झाले तर तुझ्यासोबत ते काय करतील सांगता येत नाही. मला याची खूप भीती वाटते रे. तुला माहिती नाही माझे मामाचे भाऊ किती भयंकर आहेत ते, त्यामुळे मी इथून पुढे कधी तुझ्यासोबत बोलणार नाही, असे म्हणून स्नेहाने फोन ठेवून दिला. काही वेळ तर मला काय करावे हेच काय सुचत नव्हते. मी तिला फोन करत होतो पण तिचा फोन बंद येत होता. असाच विचार करता करता मला कधी झोप लागली हे कळालेच नाही. पुढचा व्हिडिओ ऐकण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढचा भाग आपल्याला लवकरच ऐकायला भेटेल.